नमस्कार मुलांनो, कसे आहात सगळे। तर या व्हिडिओमध्ये आपण सराव संच 3.4 मधील प्रश्न 7 बघणार आहोत। या अगोदरच्या व्हिडिओमध्ये पहिले 6 प्रश्न सोडवून दिलेले आहे आणि त्या व्हिडिओची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। ज्यांनी बघितलं नसेल अजून तो व्हिडिओ त्यांनी ते बघून घ्या। तर चला 7वा प्रश्न त्यांनी काय सांगितलं आहे, आकृतीमध्ये जर रेख PR हा रेख PR आहे, तो रेख PR एकरूप रेख PQ, या ठिकाणी डबल डॅश या ठिकाणी डबल आहे, म्हणजे हे दोन्ही बाजू काय आहेत एकरूप आहेत, हे आपल्याला चिन्हावरून दिसते। तर हे दोन्ही काय आहेत तर एकरूप आहेत। तर दाखवा की रेख PS म्हणजे ही रेख PS हा मोठी आहे कोणापेक्षा तर रेख PQ पेक्षा, म्हणजे PS हे मोठा आहे PQ पेक्षा, हे आपल्याला साध्य करायचं आहे। ठीक आहे, मग आता आपल्याला सिद्धतामध्ये काय ना ह्याच्यामध्ये आपल्याला दाखवायचं आहे, म्हणजे पक्ष साध्य सिद्धता नाही लिहिले तरी सुद्धा चालेल, फक्त आपल्याला डायरेक्ट ते सोडवायचं आहे। आता पहिल्यांदा त्यांनी जो त्रिकोण दिला आहे तो आपण घेऊया। तर त्रिकोण PQR मध्ये, आता त्रिकोण PQR मध्ये काय काय आहे बघा, तर रेख PQ एकरूप रेख PR आहे, बरोबर। रेख PQ एकरूप रेख PR, कारण या ठिकाणी डबल डबल डॅश आहे, म्हणजे दोन्ही बाजू एकरूप आहेत हे आपल्याला माहिती आहे, मी पाठीमागच्या सुद्धा एक्झाम्पल मध्ये सांगितलेलं आहे। ठीक आहे, तर रेख PQ एकरूप रेख PR आहे। ठीक आहे, ह्याच्यामध्ये आपण काय आहे तर हे आपल्याला त्यांनी ऑलरेडी प्रश्नामध्येच त्यांनी दिलेलं आहे। आणि म्हणून एकरूप बाजू असल्यामुळे काय होणार तर कोन Q एकरूप कोन काय होईल रे, तर एकरूप कोन PRQ होणार। याचं आपण कारण द्यायचं, तर कारण त्रिकोणातील एकरूप बाजू समोरील कोन, त्रिकोणातील एकरूप बाजूंसमोरील कोन, आणि म्हणून कोन Q एकरूप कोन काय असणार आहे तर PRQ। याला आपण काय करूया, इक्वेशन नंबर 1 म्हणूया। काय आहे तर ते कोन Q जो आहे तो एकरूप कोन PRQ। आता कोन Q कुठं आहे तर हा कोन Q, इथं मी एक्झाम्पल म्हणून इथं फक्त तुम्हाला समजण्यासाठी देते। हा कोन Q एकरूप कोन काय आहे तर PRQ, हे काय आहेत रे तर ते काय आहेत रे तर ते एकरूप आहे। ते कशावरून कारण काय लिहिलं तर एकरूप त्रिकोणातील एकरूप बाजू समोरील कोण ते काय आहेत असतात तर ते परस्परांना एकरूप असतात। आणि आपण यावरून काय लिहू शकतो, आणि कोन Q हा मोठा आहे कोणापेक्षा तर कोन S पेक्षा। आता या ठिकाणी आपण बघू शकतो कोन Q हा मोठा आहे कोन S पेक्षा। पहिल्यांदा तर आपण लिहिलं, याच्या अगोदर माझं लिहायचं राहिलं, कोन Q हा एकरूप कोन PRQ आलं, याच्यावरूनच आपण काय करणार, आणि कोन या ठिकाणी मी लिहिते, आणि कोन PRQ हा मोठा आहे कोणापेक्षा तर कोन S पेक्षा। आणि यावरून आपण काय लिहिलं तर यावरून ह्याचं कारण काय आहे तर त्रिकोणाच्या बाह्य कोनाचे प्रमेय। या ठिकाणी माझं लिहायचं राहिलं होतं, सॉरी, त्रिकोणाच्या बाह्य कोनाचे प्रमेय। तर कोन PRQ कुठं आहे बघा, तर हा कोन PRQ एकरूप कोन काय हा मोठा आहे कोणापेक्षा तर या कोन S पेक्षा। हा त्रिकोण हा जो कोन आहे तो S पेक्षा काय आहे मोठा आहे, कारण का तर त्रिकोणाच्या बाह्य कोनाचं प्रमेय, याच्यावरून आपण हे लिहिलं, बरोबर। त्रिकोणाचा बाह्य कोनाचा प्रमेय काय आहे आता हे तुम्हाला माहिती आहे, त्याच्यावरून आपण ते लिहिलं। ठीक आहे, याच्यावरून आपण काय लिहू शकतो तर कोन Q जो आहे तर तो कोणावरून बघा तर 1 व, आता याला 1 लिहिलं आणि याला काय लिहिलं आपण बाजू 2 लिहिले, म्हणजे कोणाला आपण 1 लिहूया, आता याला आपण काय करूया 2 म्हणूया, बरोबर। हे मी थोडं रफ करते, याला आपण 2 म्हणूया, कळालं। हा इक्वेशन 1 आणि हे इक्वेशन 2, म्हणजे याच्यावरून आपल्याला काय म्हणू शकतो, आता इथं कोन PRQ आहे आणि इथं सुद्धा कोन PRQ आहे, म्हणजेच कोन Q एकरूप कोन S आरामात येईल। ठीक आहे, म्हणून कोन Q एकरूप कोन, सॉरी, म्हणजे हा कोन मोठा येणार कोन
एसपेक्षा. ठीक आहे, सॉरी थोडंफारच खडाखोड झाली याच्यामध्ये. सो क्यू जो आहे तो अल्टरनेटली काय येणार, तो कोण एसपेक्षा मोठा येणार. ठीक आहे, कारण क्यू जो आहे तो PRQला एकरूप आहे आणि PRQ जो आहे तो मोठा आहे एसपेक्षा. ठीक आहे, त्याच्यामुळे कोण क्यू जो आहे तो मोठा आहे एसपेक्षा हे आपण म्हणू शकतो. ठीक आहे ना याच्यामध्ये. आणि म्हणून त्रिकोण PQS मध्ये PQS मध्ये काय येणार आहे, तर त्रिकोणाच्या मोठ्या कोणासमोरील बाजू लहान कोणासमोरील बाजूपेक्षा कशी असते, तर ती मोठी असते. या प्रमेयानुसार काय होणार, तर रेख PS ही मोठी आहे रेख PQ पेक्षा. कारण कोण Q हा मोठा आहे कोण S पेक्षा. आणि त्यानंतर जर आपण त्रिकोण PQS जर केलं, त्रिकोण PQS या जर मोठ्या त्रिकोणामध्ये जर आपण केलं, तर त्याच्यामध्ये कोणता प्रमेय आपण वापरलं, तर त्रिकोणाच्या मोठ्या कोणासमोरील बाजू ही लहान कोणासमोरील बाजूपेक्षा मोठी असते. या प्रमेयावरून आपण काय सिद्ध केलं, तर रेख PS हा मोठा आहे रेख PS पेक्षा. म्हणजेच रेख PS हा मोठा आहे रेख PQ पेक्षा हे आपण या ठिकाणी साध्य केलेलं आहे. ठीक आहे, अक्षर सॉरी खूप खाडोखोड झाली आहे, त्याच्यासाठी खूप सॉरी. समजलं नसेल तर पुन्हा एकदा तुम्ही व्हिडिओ चेक करा. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण याच्यामध्ये रेख PS हा मोठा आहे रेख PQ पेक्षा याच्यामध्ये आपण सॉल्व केलेला आहे. ठीक आहे, ओके. तर याचबरोबर आपला सराव संच 3 आपला अजून 8वा क्रमांक प्रश्न 8 शिल्लक राहिलेला आहे, तो आपण सॉल्व करूया. तर 8वा प्रश्न त्यांनी काय दिला आहे बघा. आकृतीमध्ये त्रिकोण ABC चे रेख AD म्हणजे हा रेख AD आणि रेख B हे काय आहे, शिरोलंब आहे. AD आणि B हे शिरोलंब आहेत. आणि AE म्हणजे हा AE बरोबर BD म्हणजे ही बाजू आणि ही बाजू एकरूप आहे, हे त्यांनी चिन्हाने दाखवलेलं आहे. AE आणि BD हे काय आहेत, एकरूप आहेत म्हणजेच बरोबर आहेत. तर सिद्ध करा की रेख AD म्हणजे हा रेख AD म्हणजेच तो शिरोलंब आणि रेख B म्हणजे हा दुसरा शिरोलंब तर ते एकरूप आहेत हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. ठीक आहे, तर आपण उत्तरामध्ये काय लिहायचं आहे, सुरुवातीला त्रिकोण ADB व त्रिकोण BEA मध्ये. आता हे त्रिकोण आकृतीमध्ये कोणते कुठे आहेत ते अगोदर बघा. त्रिकोण ADB म्हणजे हा त्रिकोण कळालं, ADB. आणि दुसरा कोणता त्रिकोण आहे, त्रिकोण BEA हा म्हणजे हा त्रिकोण आणि हा त्रिकोण. हे जे दोन छोटे त्रिकोण आहेत ते हा मोठा त्रिकोण घ्यायचा नाही, हा त्रिकोण आणि हा एक त्रिकोण. ठीक आहे, म्हणजे या दोन त्रिकोणामध्ये काय आहे, तर कोण ADB एकरूप कोण आहे BEA. आपण हे का लिहिलं, तर कारण प्रत्येक कोण हा कसा आहे रे, तर तो काटकोन आहे. प्रत्येक कोण हा कसा आहे, काटकोन आहे. कारण बघा या दोन्ही बाजू काय आहेत रे, एकरूप आहेत. आणि ADA म्हणजे आता त्रिकोण ADB कुठे आहे बघा, कोण ADB म्हणजे या ठिकाणी बघू शकता तुम्ही हा काटकोन आहे. आणि कोण BEA कोण BEA आणि हा या ठिकाणी बघू शकता तुम्ही हे दोन्ही काय आहेत त्रिकोण काटकोन असल्यामुळे आपण म्हणू शकतो की कोण ADB एकरूप कोण BEA. कशावरून, तर त्याच्यामध्ये D आणि E हा काय आहे, तर ते काटकोन आहेत. कारण त्याचंच एक्सप्लेनेशन द्यायचं, कारण याच्यामध्ये D हा काटकोन आहे आणि या ठिकाणी E हा काटकोन आहे. आणि याच्यामध्ये आपण कारण लिहू शकतो, कारण प्रत्येक कोण कसा आहे, काटकोन आहे असं आपण म्हणू शकतो. आणि नंतर पुढे याच्यामध्ये काय लिहिणार, तर नंतर कर्ण AB एकरूप
कर्ण AB। आता AB एकरूप कर्ण AB, AB कुठं आहे बघा या ठिकाणी, तर या ठिकाणी AB आहे बघा, हा AB। आता या सुद्धा त्रिकोणाची ही बाजू आणि दुसरा सुद्धा त्रिकोणाची ही बाजू कॉमन आहे, ठीक आहे। AB ही बाजू कॉमन आहे, त्याच्यामुळे कर्ण AB एकरूप कर्ण AB। कारण का, तर लिहायचं कारण आहे सामायिक बाजू किंवा भुज असं लिहिलं तरी चालेल, सामायिक बाजू, त्याच्यामुळे कर्ण AB एकरूप कर्ण AB आलेला आहे। त्यानंतर बाजू AE एकरूप बाजू कोणती आहे, तर एकरूप बाजू BD आहे। कशावरून, तर या ठिकाणी बाजू AE ही बाजू एकरूप बाजू BD हे त्यांनी अगोदरच दिलेलं आहे, ते आपण लिहिलं, ठीक आहे। त्यांनी ऑलरेडी प्रश्नात दिलेला आहे, ओके। आणि म्हणून यावरून आपण काय म्हणू शकतो, तर त्रिकोण ADB एकरूप त्रिकोण AEB आहे असं आपण म्हणू शकतो, ठीक आहे। कारण कोणता आपण या ठिकाणी, आता या ठिकाणी बघा कर्ण कॉमन आलेला आहे, कर्ण कॉमन आलेला आहे, त्याच्या या ठिकाणी काटकोन आहे, म्हणजे या ठिकाणी कर्णभुज कसोटी सिद्ध होत आहे। त्याच्यामुळे हे दोन त्रिकोण कशावरून एकरूप आलेले आहेत, तर कर्णभुजा कसोटीनुसार हे दोन त्रिकोण एकरूप आलेले आहेत। कर्णभुजा कसोटीनुसार, कर्णभुजा कसोटीनुसार हे दोन्ही त्रिकोण एकरूप आलेले आहेत। आणि यावरून आपण म्हणू शकतो, तर रेख AD एकरूप रेख BE। कारण याच्यामध्ये लिहिणार एकरूप त्रिकोणाच्या संगत बाजू, या दोन काय आहेत, तर ते एकरूप त्रिकोणांच्या संगत बाजू आहेत। रेख AD आणि रेख B एकरूप आहेत, कारण एकरूप त्रिकोणांच्या त्या संगत बाजू आहेत, ठीक आहे। या अशा पद्धतीने आपल्याला हा प्रश्न सॉल्व करायचा होता, ओके। याचबरोबर आपला सराव संच 3.4 पूर्ण झालेला आहे, ठीक आहे। जाता जाता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळतील, ठीक आहे। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, नेक्स्ट सराव संचामध्ये। टिल देन टेक केअर, बाय बाय।